लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 17 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, आज मालिकेमध्ये रोमॅन्स उतू चाललेला आहे बरं का, प्रचंड. सुरुवातीला आपण बघतोय, काव्या जीवाला म्हणते गुड मॉर्निंग जीवा. जीवा पार तुटले करे. जीवा म्हणतो रात्रभर घोरत होता दादा. अरे काय घोरतो यार हा. काव्या म्हणते असंच होणार ना तुझं जीवा. अरे सख्या भावासोबत झोपायचे दिवस नाहीये तुझे, बायको सोबत झोप रे बाबा. जीवा म्हणतो अरे यार पण माझी झोप नाही झाली ना. काव्या म्हणते तेच तर म्हणते ना तुला, बायको सोबत झोप म्हणजे सुखाने झोप लागेल तुला. जीवा म्हणतो जा जा, माझ्याकडे ना वेळ नाही तुझं ऐकायला. बरं काय ग, नंदिनी कुठे? काव्या चिडून म्हणते माहित नाही मला, माझ्याकडे पण वेळ नाहीये तुझ्याशी बोलायला, बाय. असं म्हणून ही चालली जाते पार्थला उठवायला जीवाच्या बेडरूम मध्ये. जीवा विचार करतो अरे यार या दोघी बहिणी सेम आहेत, पण माझी बायको स्वयंपाक करते. जीवा आता लाडात येतो आणि विचार करतो माझी बायको अशी नाहीये, सकाळपासून कशी स्वयंपाक करायला लागलीये. आता ना देवाचं ऐकलं पाहिजे आणि बायकोच्या मंग मंग गेलं पाहिजे. नंदिनी आलो मी. इकडे काव्या अगदी रोमॅन्टिक होऊन पार्थला उठवते सकाळी सकाळी. प्रेक्षकांनो, टू द पॉइंट जे झालंय ना ते सांगते, बाकी एक्सप्लेन करायसारखं माझ्याकडे आज काही नाहीये. काव्या म्हणते रोमॅन्टिक होऊन उठा ना देशमुख, सकाळ झालीये. ओ देशमुख उठा ना, असं काय करताय? काय बाई, अजून उठत नाहीये. काव्या मॅडम, प्रेमाने बोलू नका, प्रेमाने काहीतरी करून दाखवा. असं म्हणून काव्या आता त्याची गोड पापी घेते आणि मग हा पार्थ पटकन उठतो आणि म्हणतो आत्ता कुठे सकाळ झाली. काव्या म्हणते काय ओ देशमुख, नाटक करत होतात. पार्थ म्हणतो काय करणार, बायकोचं प्रेम मिळवायचं असेल तर थोडं थोडं नाटक करावं लागतं. काव्या पण आज एकाकीस्वर भागणार नाहीये बरं. काव्या लाडात येऊन म्हणते का हो पार्थ. पार्थ म्हणतो कारण आज प्रेमाचा दिवस आहे काव्या, आज प्रेम आतोनात व्हायला हवंय. काव्या म्हणते अच्छा. पार्थ लाडाने म्हणतो काय मग माझी पट्टराणी, या सिंगेश्वर महाराजांची व्हॅलेंटाईन होशील का. काव्या तितकंच गोड आणि रोमॅन्टिक होऊन म्हणते ईशा, असं काय बोलताय तुम्ही स्वामी. अहो ह्याच जन्मात काय, पुढच्या 7ही जन्मात मी तुमची व्हॅलेंटाईन व्हायला तयार आहे. पार्थ म्हणतो 7 जन्मात, अरे देवा. काव्या त्याची दाढी ओढते बर का आता. पार्थ म्हणतो सॉरी बाबा, गंमत केली. आणि म्हणतो पुढचे 14 जन्म तुम्ही मला हवायत, पण या जन्मात हवं ते प्रेम मिळेल का. आता सकाळीच भरभरून प्रेम करून घेऊ, असं काहीतरी तो लाडा लाडा बोलतो. काव्या म्हणते काय हो देशमुख, सकाळ झालीये ना, उठा ना. पण काय हो, काल रात्री काय प्रॉमिस केलं आपण नंदिनी ताईला, ते विसरलात का. पार्थ म्हणतो हो ना, ते दोघे एकत्र आल्याशिवाय आपण एकत्र यायचं नाही ना, पण कसं आणणार आपण त्या दोघांना एकत्र. काव्या म्हणते तेच तर कळत नाहीये ना, तो तुमचा भाऊ ना खूप खडूस आहे. नंदिनीचा व्हिडिओ बघून पण विरघळला नाही का हो. पार्थ म्हणतो कसला व्हिडिओ. काव्या म्हणते व्हॉट, तुम्हाला मी व्हिडिओ पाठवला होता ना देशमुख रात्री. अहो काय तुम्ही, काय देशमुख, रात्री मी इतक्या कष्टाने ताईचा व्हिडिओ शूट केला, तुम्हाला पाठवला होता मी. मला वाटलं तुम्ही तो व्हिडिओ जीवाला दाखवला असेल. काय हो, तुम्ही दाखवला नाही का तो व्हिडिओ जीवाला. पार्थ म्हणतो जीवाशी बोलता बोलता मी झोपलो होतो. काव्या म्हणते काय यार, खाली मांजर खटपट करते आणि बोक्या मस्त गाढ झोपतो, काही अर्थ आहे का याला. बघा तो व्हिडिओ, बघा तुम्ही तो व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला असताना जीवाने, तर त्याचा राग तेव्हाच निवळला असता. काय तुम्ही पण देशमुख, तुम्हाला काहीच करता येत नाही हा. देशमुख म्हणतात म्हणजे पार्थ म्हणतो आता दाखवू ना त्याला व्हिडिओ, विरगळेल की मग तो. काव्या म्हणते चला मग पटकन चला, नंदिनी ताईचा हा व्हिडिओ जीवाने बघितला पाहिजे पटकन आणि त्याचा राग निवळला पाहिजे. देवा आता ना या दोघांना लवकर एकत्र येऊ दे. आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि आज या दोघांमधलं सगळं अंतर मिटव रे बाबा देवा. या दोघांमध्ये काही भांडणं वाद नको म्हणजे नको. आता पार्थ म्हणतो तथास्तु बालिके, चला 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 चला. आता हा अंथरुणातून निघालाय पटकन. कसं झालंय ना प्रेक्षकांनो, आता यांच्यामध्ये नवरा बायकोचं प्रेम उतू उतू चाललंय. ऑब्विसली लग्न झालं मनाविरुद्ध, लग्नानंतर भांडणं झाले, प्रेम झालं, आता पुन्हा एकदा हे लग्न करणार आहेत आणि आता नवरा बायको म्हणून वावरणार आहेत, संसार करणार आहेत सुखांना. ऑफकोर्स हीच तर आहे ना मालिकेची स्टोरी, पण मालिकेत ट्विस्ट बरेच आहेत. जीवा नंदिनीशी बोलतोय बरं का, काय मग बायको, नाही म्हणजे नंदिनी स्वयंपाक झाला का, टिफिन भरतेस का. काव्या आणि पार्थ या दोघांना बघतायत बरं का लांबून. नंदिनी चिडून म्हणते मी काही करेन,
आणि मी तुमच्यासाठी काही टिफिन भरला नाही, तुमचं तुम्ही करा. काव्या बघते आणि पार्थही बघतोय लांबून. काव्या म्हणते, "अरे, दोघे भांडतायत, काय चाललंय त्यांचं? त्यांच्यातलं हे कोल्ड वॉर थांबायला पाहिजे देशमुख." देशमुख पार्थ म्हणतो, "खरंय, राग म्हटल्यावर आपण सुद्धा." काव्या म्हणते, "हळू बोला ना देशमुख." जीवा, नंदिनी खूप मस्त म्हणतात बरं का. जीवा म्हणतो, "तू इतका मोठा स्वयंपाक केलाय, मला टिफिन देणार नाही आणि एवढ्या मोठ्या स्वयंपाकाचं काय गाव जेवण घालणार आहेस?" नंदिनी म्हणते, "काहीही करीन, गाव जेवण घालीन, कोणाला काही देईल. तुमच्यासाठी मी अजिबात स्वयंपाक करणार नाहीये." जीवा म्हणतो, "ठीक आहे, ठीक आहे. मी माझं बघून घेईल. घाबरतो काय मी? मी माझा स्वयंपाक करेल. मी माझ्या आजीच्या तालमीत तयार झालोय. अरे, शिकाऊ विद्यार्थ्यांना तिळगुळ पण शिकवतो मी." हा टॉन्ट होता नंदिनीसाठी. पार्थ म्हणतो, "वाह! काय बोलतोय माझा भाऊ." ती काव्या जोरात मारते बरं का त्याला. मग लगेच पार्थ त्याचं वाक्य बदलतो, "काय बोलतोय माझा भाऊशी?" नंदिनी म्हणते, "ओ जीवा, टॉन्ट नका मारू. मला फक्त तिळगुळ येत नाही, बाकी मला सगळं येतं हं." जीवा म्हणतो, "तुला काय येतं गं नंदिनी? त्यावरती मी पुस्तक लिहू शकतो, पुस्तक." नंदिनी म्हणते, "तुम्हाला काय येतं ना, त्यावर मी पण पॉडकास्ट देऊ शकते." पार्थ हसू लागला इकडनं. जीवा म्हणतो, "अगं ए नंदिनी, तुझ्या तोंडात जोर आहे, बाकी तुला काही येत नाही. जरा प्रेमाने बोललो मी, तर काय बोलते ही बाई आणि हिचा आवाज पण बसलाय, तरी पण किती बोलते ही बाई." नंदिनी म्हणते, "तुमच्यामुळे आवाज बसला माझा." जीवा म्हणतो, "वा, वा, वा, वा! इतकं सगळं झालं तरी मीच मागे-मागे करू का?" नंदिनी म्हणते, "नका करू, नका करू मागे-मागे. मी पण मागे-मागे करणार नाही. तुम्ही पण पुढे-पुढे करू नका. काही गरज नाहीये." आता इकडे बघा, पार्थ आणि काव्या काय बोलताय या दोघांचं भांडण बघून. पार्थ म्हणतो, "चांगलं चाललंय ना भांडण, कोण जिंकेल, कोण जिंकेल?" काव्या म्हणते, "काय चाललंय देशमुख? तुम्हाला ना जिंकायचं काय पडलंय? भांडतायत ना ते दोघे. तुम्ही कालचा व्हिडिओ दाखवला असता तर ही भांडणाची वेळ नसती आली." आता लगेच जीवा म्हणतो, "गेली सोडत नंदिनीला." आणि आता तो बाहेर आलाय काव्यासमोर. नंदिनी लांबूनच म्हणते, "अगं काव्या, माझा फोन आण बरं, मला निघायचंय आनंद निवासला." जीवा पण आता जायला लागतो त्याच्या रूममध्ये. तेव्हा काव्या म्हणते, "ए थांब रे जीवा, तू कशाला चाललाय रूममध्ये फोन आणायला? थांब तू जरा इथेच थांब." "अरे हे आहेत ना देशमुख. ओ देशमुख, तुम्ही जा बरं, जीवाचा फोन खाली घेऊन या." पार्थ म्हणतो, "मी का?" काव्या म्हणते, "असं काय करतात देशमुख? तुमच्या छोटे भैयासाठी कधीतरी हिरोगिरी करा ना." पार्थ विचार करतो, काय चाललंय काव्याचं कोणास ठाऊक. मग काव्या लाडाने म्हणते, "जाओ ना देशमुख." मग पार्थ जातो. तेवढ्यात काव्या आता जीवाला जरा अद्दल घडवते, म्हणजे बोलून घेते त्याच्याशी. ती म्हणते, "अरे ताईचा फोन, पर्स सगळं आमच्या रूममध्ये आहे खाली, मी घेऊन येते, आलेच." असं म्हणून ती आता मुद्दाम जीवाला एकटं सोडते बरं का. नंदिनी आता तिचा टिफिन सगळा पॅक करत असते. तेवढ्यात काव्याने तिच्या बेडरूममध्ये जाऊन पार्थला फोन केलाय. पार्थ जीवाच्या बेडरूममध्ये ना. काव्या म्हणते, "ओ देशमुख, काय चाललंय तिकडे?" पार्थ म्हणतो, "काव्या खालून का फोन करताय?" काव्या म्हणते, "ओ देशमुख ऐका, तुम्ही नंदिनी ताईच्या सॉरी जीवाच्या फोनवरून नंदिनी ताईला मेसेज करा ना, सॉरी वगैरे असं काही 2 वाजता मिलन कॅफेमध्ये भेट, असं असं काहीतरी मेसेज करा आणि एक काम करा, मी पण जीवाच्या फोनवरनं मेसेज करते." मग पार्थ म्हणतो, "मेसेज करून काय होणार आहे?" काव्या म्हणते, "अहो मुलांनो, आतापर्यंत आपण काय शिकलो? प्रेमात इगो महत्वाचा नसतो. प्रेमात अहंकार आला ना तर हरतो आपण. त्यांच्या प्रेमात अहंकार आलाय, तो जिंकवण्यासाठी आपल्याला गनिमी कावा करायला हवा देशमुख. मी मेसेज केल्यापेक्षा समोरून मेसेज केलाय असं वाटू द्या ना. अहो हे दोघं समोरासमोर उभे हवे. ते दोघे पण एकमेकांसोबत प्रेमाने बोलतील ना मग." पार्थ म्हणतो, "कळलं मला. मिलन कॅफेमध्ये दोघांचं मिलन करूयात. समजलं काव्या." काव्या म्हणते, "आत्ता कसं हुशार बाळ माझं." असं म्हणून आता या दोघांनी एकमेकांना मेसेज करायचं ठरवलंय. म्हणजे जीवा आणि नंदिनीच्या फोनवरनं त्यांना एकमेकांना मेसेज करायचं ठरवलंय. आता काव्याला टेन्शन आलं ना, की ताईचा लॉक कोड काय आहे? पार्थही विचार करायला लागतो, काय लॉक कोड असेल बरं? काव्या म्हणते, "अहो देशमुख, आता काय करायचं? लॉक की नंदिनी ताईचा फोन? काय असेल पासकोड?" पार्थ म्हणतो, "मला पण माहिती नसेल जीवाच्या फोनचा पासकोड." काव्या म्हणते, "विचार करा ना मग काय असेल?" काव्या मग म्हणते, "त्यांनी एकमेकांच्या बर्थ डेट वापरले असतील का किंवा त्यांच्या?" पार्थ म्हणतो, "ते तर ऑब्व्हियस आहे, तसं नसावं." काव्या म्हणते, "मग काय करायचं? काय असेल त्यांचा पासवर्ड?" खालून जीवा ओरडत असतो, "आणतोयस ना दादा मोबाईल, लवकर आण आणि माझी बॅग पण आण." इकडे नंदिनी मुद्दाम डबा आपटते बरं का जोरात. आता पुन्हा या दोघांचं भांडण सुरू होतं. नंदिनी म्हणते, "तुम्हाला स्वतःची कामं स्वतः करता येत नाही का? तुम्ही स्वतःची कामं दुसऱ्याला करायला सांगतात. आयजीच्या जीवावर बायजी उदार अशी गत आहे तुमची." जीवा म्हणतो, मला टोमणे मारायच्या ऐवजी तू ना कधीतरी गोड आणि प्रेमाने बोलायचं शिक गं, घे कोणाकडनं तरी धडे."
प्रेमाने बोलायचे. काव्या म्हणते, "बघा, ऐकायला येतोय का त्यांचा आवाज? किती भांडतायत दोघं जण. जीवा आणि नंदिनी ताई अशक्य आहेत खरंच." प्रेक्षकांनो, काय झालं, आज खूपच लेट झाला बरं का व्हिडिओ टाकायला. आज ना टी-टी-एम देता ना अचानक ना माझी जीभ चावल्या गेली फास्ट बोलताना. त्यामुळे ना थोडा एक अर्धा तास रिलॅक्स केला. आज जरा शब्द पण माझे जरा चुकतायत बरं का बोलताना. तुम्ही ऑब्झर्व्ह करत असाल. प्रयत्न करते मी तुम्हाला छान रिव्ह्यू देण्याचा, पण अचानकच झालं हो. काय पण आजचा लग्नानंतरचा एपिसोड लई खास आहे. केव्हाची तकतक चालली होती माझी, कधी रिव्ह्यू देऊ आणि कधी नाही. तर बघा आता काव्या वैतागते, कारण तिला फोनचा पासकोड कळेना. तिला काहीही करून मेसेज पाठवायचा आहे या एकमेकांना. अचानक आता या दोघांच्या लक्षात येतं की जीवानदिनी हा पासवर्ड असेल का? आता काव्या म्हणते, "हो देशमुख, बरोबर बोललात, सुचलं तुम्हाला. अहो, हाच पासवर्ड असेल." दोघे जण जीवानदिनी हा पासकोड टाकतात. पण मे बी अंकामध्येच असतो ना प्रेक्षकांनो पासवर्ड. सॉरी म्हणजे मी कधी असा अक्षरामध्ये पासकोड ट्राय नाही केला, म्हणून सहज सांगितलं. काव्या आता तो पासकोड टाकते आणि ते त्यांचा फोन होतो रिलीज. आता दोघेही जण एकमेकांना मेसेज करतात आणि तो फोन जीवा आणि नंदिनीकडे आणून देतात. इकडे दोघे जण भांडणाच्या मूडमध्ये आहेत. काव्या म्हणते, "हे घे ताई तुझी पर्स." पार्थला सुद्धा तो बॅग आणि मोबाईल देऊन टाकतो. जीवाला पार्थ देऊन टाकतो बॅग आणि फोन. नंदिनी म्हणते, "किती उशीर झाला मला." पार्थ म्हणतो, "अरे तुझा फोन चेक कर ना जीवा." जीवा म्हणतो, "कशाला आता चेक करू, नंतर बघेल ना." आता लगेच पार्थ म्हणतो, "हे संपव." त्याच्या तोंडात सफरचंद कोंबतो आणि म्हणतो, "फोन बघा जाताना." आता पुन्हा काव्या आणि पार्थचा रोमॅन्टिक सीन सुरू होतो. जीवा नंदिनी गेलेत आता बाहेर. आता पार्थ म्हणतो, "आता यांचंही पटेल आणि आपल्या राज्यात प्रेमाचा वर्षाव होईल." काव्या म्हणते, "खरंच ना, यांचं भांडण थांबतच नाहीये देशमुख." पार्थ म्हणतो, "संसारात थोडी कुरबुर हवी." काव्या म्हणते, "हो का, काही आपलं." पार्थ म्हणतो, "तुमची कुरबुर अशीच राहू द्या ना." काव्या, "किती छान चाललंय आपलं." काव्या म्हणते, छान तर चाललंय, पण व्हॅलेंटाईन डेच्या सकाळी सकाळी या बोक्याला मस्त किस मिळालाय ना व्हॅलेंटाईन डेचं, म्हणून छान चाललंय बोक्याचं. मांजरीला काहीच नाही मिळालं." पार्थ म्हणतो, "चला मग देतो की खोलीत." काव्या म्हणते, "चला, काहीतरीच मी गंमत केली तुमची." पार्थ म्हणतो, "अशी कशी गंमत केली, आता तर द्यावंच लागणार." असं म्हणून तो काव्याला उचलून खोलीत घेऊन जातो आणि आता लाडात येऊन म्हणतो, "काव्या, असं काय हो, तुम्हाला कशासाठी उचलून आणलं, कळलं नाही का तुम्हाला?" काव्या म्हणते, "काय हो देशमुख, तुम्ही ब्रश केला का?" पार्थ म्हणतो, "नाही, मी आत्ताच तर उठलो." काव्या म्हणते, "मग जा आधी ब्रश करत जा ओ." पार्थ ब्रश करायला गेला तितक्यात मानिनी येते आणि म्हणते, "येऊ का?" आता या दोघांची धांदल उडते बरं का. दोघेही जरा जास्तीच लाडात आलेत बरं का प्रेक्षकांनो. मानिनी म्हणते, "पार्थ कुठे ग?" काव्या म्हणते, "महत्वाचं काम करायला गेलेत ते आणि ब्रश करतायत त्यासाठी." मानिनी म्हणते, "अगं बाई, काय महत्वाचं काम आहे असं ब्रश करायसारखं?" काव्या म्हणते, "आई ते." मानिनी म्हणते, "राहू दे ग बाई, नाही सांगायचं तर नको सांगू." काव्या म्हणते, "तसं नाही आई, त्यांचा नाश्ता राहिलाय ना, मग ब्रश नको का करायला?" मानिनी म्हणते, "कळलं ग बाई, मला कळलं काय महत्वाचं काम आहे ते. तुमची व्हॅलेंटाईन डेची सकाळ आनंदी झालेली दिसते काव्या." काव्या म्हणते, "आमचं सोडा, तुमचं काय? तुमची व्हॅलेंटाईन मॉर्निंग आनंदी नाही, सुगंधी झालेली दिसते मला." मग मानिनी म्हणते, "अगं विक्रमने दिला गजरा." काव्या म्हणते, "देणारच." कसं आहे ना, मन्नू आणि मानिनीच्या प्रेमाची निशाणी आहे ना गजरा. मानिनी म्हणते, शहाणे, सासूला चिडवतेस का?" काव्या म्हणते, "सासूला नाही चिडवते, सासू मधल्या माझ्या मैत्रिणीला चिडवते." मानिनी म्हणते, "हा, मग चालेल, पण काव्या, माझं ना छोटंसं काम आहे बघ, येशील का माझ्यासोबत?" आता काव्या विचार करते मनात, "अरे देवा, या बोक्याला तर मॉर्निंग किस द्यायचा होता, आता काय करू? जाऊ का आईंसोबत? पण थोडं तरसावते जरा या बोक्याला, मजा येईल." मानिनी म्हणते, "अगं ये काव्या, काय विचार करते, येतेस का का जाऊ माझी मी?" काव्या म्हणते, "येते येते, काहीच प्रॉब्लेम नाहीये." आता पार्थ तेवढ्यात एक्सायटेड होऊन येतो बाहेर आणि म्हणतो, "आलो मी काव्या ब्रश करून." मानिनी म्हणते, "अगं बाई, ब्रश करून आलास तू पार्थ? मग एवढं कौतुक करून काय सांगतोय?" शाहरुख खान सारखा स्टाईल मारत असतो तो, "आलो मी ब्रश करून" असं म्हणून. आता काव्या म्हणते, "तसं काही नाहीये आई." पार्थ गडबडलाय त्याच्या आईला पाहून. आता मानिनी म्हणते, "काय रे, काय चाललंय दोघांचं, मी चुकीच्या वेळेला आले का?" पार्थ म्हणतो, "हो ना आई." "अगं नाही ग आई, तसं नाही, सगळं व्यवस्थित चाललंय." मानिनी म्हणते, "अरे येड्या, काय बोलतोय?" काव्या आता याला पेचात टाकते पार्थला आणि म्हणते, "काय हो पार्थ?" सॉरी प्रेक्षकांनो, बघा आज जरा असं होतंय माझं. काव्या म्हणते, "काय हो पार्थ,
आता तुम्ही सांगणार होतात ना कारण. ब्रश करून आलायत, कशासाठी आलायत, काय कारण आहे? पार्थ म्हणतो, "अच्छा मला द्यायला लागेल का कारण? का मी ब्रश करून आलोय?" काव्या म्हणते, "म्हणजे काय? द्यावंच लागेल कारण." पार्थ म्हणतो, "ते काय आहे ना, रात्री रात्री आपण जेवतो. जेवल्यानंतर ब्रश करावाच लागतो ना, ते कण अडकतात ना दातात अन्नाचे." मानिनी म्हणते, "अगं बाई, पुरे, पुरे. पार्थ तुला वेड लागेल ना, बरळतोयस तू." पार्थ त्याच्या आईची गंमत करत म्हणतो, "हो ग आई, मी वेडा झालोय. चल तुला दरवाजापर्यंत सोडतो." असं म्हणून तो मानिनीला खरंच बाहेर जायला सांगतोय बरं का. काव्या म्हणते, "काय चाललं देशमुख? बापरे! सख्खा मुलगा सख्ख्या आईला खोलीतून बाहेर काढतो म्हणजे काय?" पार्थ म्हणतो, "अरे बापरे! काय काव्या?" असं म्हणून तो तिला खाणाखुणा करत असतो बरं का. मानिनी म्हणते, "काय रे पार्थ, काय झालं तुला? असं का करतोय तू? ओठ फुटलेत का तुझे?" काव्या म्हणते, "हो ना बाई, तसंच झालेलं दिसतंय." अहो, ओठ वळवळतायत त्यांचे जास्त. प्रेक्षकांनो, प्रचंड पांचट कॉमेडी आहे बरं का आज. असो, आता काय बोलू मी यापेक्षा जास्ती, म्हणूनच म्हटलं जास्ती एक्सप्लेन नाही करू शकणार आज. काव्या म्हणते, "काय हो देशमुख, तिकडे लिप केअर ठेवलंय, ते लिप बाल्म ठेवलंय, ते लावा ओठाला." पार्थ म्हणतो, "थांबा ना काव्या, तुम्ही कुठे चाललात?" मानिनी म्हणते, "काय रे पार्थ, तुझं काय चाललंय? तिच्या अजून काय अडतंय?" पार्थ म्हणतो, "अडतंय ना माझं." काव्या म्हणते, "काय काय काय अडतंय तुमचं माझ्या वाचून? बोला बोला, सांगा आईंना." पार्थ आता हळूच त्या काव्याच्या कानात बोलतो आणि म्हणतो, "काव्या, शुद्ध हलकटपणा करताय तुम्ही." मानिनी म्हणते, "ए गधड्या, ऐकू येतंय मला सगळं. असं काही बोललास ना माझ्या सुनेला तर फटके दिलं तुला." पार्थ म्हणतो, "आई गं, हे आमच्या आमच्यातले, तुला नाही ग कळणार." मानिनी म्हणते, "होय काय? मला नाही कळणार का? असं काय आहे रे तुमच्या तुमच्यातलं जे मला कळणार नाही?" पार्थ म्हणतो, "ते आता कसं सांगू मी तुला?" काव्या म्हणते, "सांगा ना सांगा, काय आहे आपल्या आपल्यातलं?" पार्थ म्हणतो, "काही नाही, ओठ फुटले, मी कोल्ड क्रीम आणतो, जा तुम्ही, लिप बाल्म पण आणतो." काव्या म्हणते, "हो चालले मी, मला हे कपडे पण टाकायचे धुवायला." "जाऊ ना देशमुख, तुम्ही हट्टाने सांगताय म्हणून जाते बरं." पार्थ चिडतो बरं का. आता तिला लोटून म्हणतो, "जा जा, मला नाही बोलायचं." काहीतरी चालू आहे प्रेक्षकांनो, नवरा बायकोची धमाल आहे, दुसरं काही नाही. तर इकडे नंदिनी बाहेर आली आहे आणि जीवा पण फोनवर बोलता बोलता नंदिनीला तो मेसेज दिसतो जो मगाशी काव्याने पाठवायला लावला होता ना पार्थला जीवाच्या मोबाईलवरनं. तो मेसेज नंदिनी बघते. इकडे जीवा सुद्धा फोनवर कोणाशी तरी बोलत असतो आणि फोन ठेवल्यावर त्याला पण तो मेसेज दिसतो. आणि आता ते मेसेज पाहिल्यावर दोघे एकमेकांचा इगो पुन्हा मध्ये आणतात बरं का. जीवा विचार करतो, "अच्छा, बोलवलं मॅडमने भेटायला मला." नंदिनी इकडे बोलते, "ना जा बाई, मी नाही जाणार. यांनी बोलवलं म्हणून लगेच काय भेटायला जाऊ का?" जीवा म्हणतो, जाऊ दे, मी पण नाही जात." आता नंदिनी फोन करून ठरवते, की जीवाला नकार कळवायचा, की मी येणार नाही म्हणून. दोघेही एकमेकांना सोबतच फोन लावतात. दोघांचे फोन एकमेकांना सोबतच एंगेज येतात. त्यामुळे दोघेही वैतागलेले असतात बरं का. इकडे नंदिनी एका कपलला बघते आणि लक्षात येतं तिच्या, की आज व्हॅलेंटाईन डे आहे. तिकडे एक्झॅक्टली जीवासोबत पण असंच झालंय. तो पण एका कपलला बघतो, ज्यांच्या हातामध्ये गुलाबाची फुलं असतात. दोघांच्याही लक्षात येतं, की आज व्हॅलेंटाईन डे आहे. नंदिनी विचार करते, जाऊ दे बाबा, आज प्रेमाचा दिवस आहे ना. जीवा पण विचार करतो, आज प्रेमाचा दिवस आहे, थोडं तरी प्रेमाने बोलायला हवं बायकोशी. काय करू? जाऊ का बायकोला भेटायला? इकडे नंदिनी पण हाच विचार करते, जाऊ द्या, जायला हवं भेटायला. समोरून बोलवतायत ना, जायलाच हवं. आज तरी माझं म्हणणं ऐकतायत का बघू. जीवा पण विचार करतो, बघूयात काय म्हणतायत मॅडम. असा विचार करून दोघेही आता एकमेकांना भेटायला तयार झालेत. नंदिनी आणि जीवाचं पॅचअप होणारच आहे प्रेक्षकांनो, पण काहीतरी मध्ये एपिसोड वाढवायचे म्हणून चालू आहेत. आता रम्या किती डेस्परेट झालीये हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळणारच आहे. पार्थ आता काव्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करत असतो. व्हॅलेंटाईन डे आहे त्यामुळे. रम्या येते आणि त्याला विचारते, "हाय पार्थ, काय चाललंय? हा आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात." रम्या म्हणते, व्हॅलेंटाईन डेच्या सरप्राईज प्लॅनचं तू मस्त काहीतरी करतोयस का अरेंजमेंट? काव्यासाठी करतोयस का?" पार्थ म्हणतो, "दुसरं कोणासाठी करणार?" रम्या म्हणते, "सांग ना मग काय करतोयस काव्यासाठी?" आता पार्थ चिडून म्हणतो, "तुला कशाला सांगू ग? तू आमचं सगळं प्लॅनिंग वगैरे." "रम्या, तुला आमचा प्लॅन बिघडवायचा आहे ना? माहिती मला." रम्या म्हणते, "नाही रे पार्थ, असं का विचार करतोस रे माझ्याबद्दल? तुला वाटते तेवढी वाईट मी नाहीये." "अरे खरंच, कसं असतं ना बाबा, आमच्यासारख्या सिंगल लोकांना ह्या अशा व्हॅलेंटाईन डेचं प्लॅनिंगचं वगैरे सगळं क्युरिओसिटी असते रे. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर नको सांगू. इट्स ओके." असं म्हणून ती निघून जात असते.
मग पार्थला वाटतं की रम्या खरंच मोकळ्या मनाने आणि चांगल्या मनाने विचारते त्याला. मग लगेच तो सांगून टाकतो, मी काव्यासोबत डिनर डेट प्लॅन करतोय, त्याचं बुकिंग करतोय. रम्या म्हणते, अच्छा, डिनर डेट प्लॅन करतोयस का? मग एखादं गिफ्ट देणार असशील त्यानंतर. पार्थ म्हणतो, हो, ऑब्विसली. रम्या म्हणते, काय रे पार्थ, कसा आहेस तू? अरे इतकी मोठी लढाई लढलायस तू. अरे जुनं सगळं बाजूला सारून तू आणि काव्या फायनली एकत्र आलायत. अरे प्रेमाचा दिवस थोडासा इंटरेस्टिंग सेलिब्रेट कर ना. पार्थ म्हणतो, म्हणजे? रम्या म्हणते, अरे डिनर डेट आणि एखादं गिफ्ट. अरे हे सगळं कोणीही अरेंज करेल रे, बायकोसाठी, मैत्रिणीसाठी. पण तू काहीतरी वेगळं मोठं प्लॅन कर ना. अरे पार्थ, हॉकी स्टिक खाल्लीये काव्याने डोक्यात तुझ्यासाठी. तिचं रक्त व्हायलंय रे तुझ्यासाठी. आणि तू मात्र थोडेसे पैसे खर्च करणार. नाही रे बाबा, असं नाही चालणार. तू काहीतरी असं प्लॅन कर ना, जे तिच्यासाठी ना असं मेमोरेबल असेल. ते सगळं बघून ती अवाक झाली पाहिजे, असं काहीतरी कर. आणि यू आर स्मार्ट यार. म्हणजे तुला काहीतरी मस्त आयडियाज नक्की सुचतील. बघ, थिंक समथिंग बिग मिस्टर पार्थ देशमुख. ऑल द बेस्ट. बाय. असं म्हणून काव्याने पार्थच्या डोक्यात काहीतरी वेगळंच घातलं बरं का. पार्थ आता विचार करायला लागतो, हिचं म्हणणं बरोबर आहे, पण मी असं वेगळं काय करू काव्यासाठी? प्रेक्षकांनो, इथेच तर मोठी गोम आहे. रम्या आता गोड गोड वागून पार्थकडनं सगळं काढून घेणार आहे. आजचा एपिसोड संपलाय, पण पार्थला काहीतरी सुचलंय बरं का. आता ते पुढच्या भागात आपल्याला दिसणार आहे. आता नंदिनी आणि जीवाची भेट दाखवली आहे. जीवा आणि नंदिनीच्या बोलता बोलता लक्षात येतं की काव्या आणि पार्थनेच प्लॅन करून त्यांना भेटवलंय. आता इकडे पार्थने काव्यासाठी स्केच काढलाय, खूप सुंदर स्केच काढलाय. आणि तिच्या स्केचमध्ये गळ्यात त्याने एक वेगळा सेट काढलाय. आणि तो काव्याला म्हणतो, यात काहीतरी वेगळं आहे. पार्थने असं बोलल्या क्षणीच काव्या त्याच्या तोंडात मारते. आता का मारलं असेल तिने, याचं कारण मी तुम्हाला सांगते. कारण पार्थने तिच्या गळ्यामध्ये वेगळाच एक सेट काढलाय. तिला ते काव्यार्थाचं मंगळसूत्र हवंय, म्हणून काव्याने पार्थच्या तोंडात मारलीये. पण तोंडात एवढ्या डेस्पिरेटली का मारलीये हे आपल्याला उद्याच्या भागात कळेल. याचं कारण तुम्हाला कोणी सांगणार नाही बरं का प्रेक्षकांनो. हे कारण फक्त तुम्हाला मी सांगितलंय, कारण ते लक्षात आलंय माझ्या. हे तुम्हाला आता कळणारच आहे उद्याच्या भागात. बघूयात माझा अंदाज कितपत बरोबर निघतोय ते. तुम्हालाही तसंच वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा खमंग, खुसखुशीत आणि रोमॅन्टिक असा एपिसोड रिव्ह्यू आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. पण सॉरी प्रेक्षकांनो, आज बोलताना बऱ्याच ठिकाणी मी चुकलीये, हे मला पण कळतंय. पण आज ना ऑनेस्टली म्हणजे मनापासून सांगते, जीभ खूप जड झाली आहे माझी, बोलायला जरा त्रास. काही चुकलं माकलं असेल तर प्लीज प्रेक्षकांनो सांभाळून घ्या. आणि उद्याचा रिव्ह्यू आणखीन उत्साहात देण्याचा प्रयत्न करते. खरं तर आजचाच रिव्ह्यू आणखीन छान देता आला असता, पण मी माझ्याकडनं प्रयत्न केलेत. तर असो, बघूयात उद्या काय घडतंय मालिकेत. उद्याचा रिव्ह्यू मिस करू नका. आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मंडळी, भेटूयात उद्या. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.